पत्रकाराचा निषेध असो, तथाकथित नगराध्यक्ष आणि मुजीब यांचा निषेध असो, निषेध असो, दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तथाकथित नगराध्यक्षाचा निषेध असो, लोकांना दंगली घडून देण्याचा धमकी देणाऱ्या पत्रकाराचा निषेध असो, जय श्रीराम, जय श्रीराम. संभाजी राजेंचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वप्रथम आज छत्रपती संभाजीराजेंची जयंती असल्या कारणानं सगळ्यांना शुभेच्छा. आपण काल परवा बघितलं, मोमीनपुरा भागामधून 47 गाया सोडविण्याचं काम अत्यंत आपले कर्तव्यदक्ष SP साहेब आणि कलेक्टर साहेबाच्या वतीने करण्यात आलं. तर त्यांचा आपण सत्कार करण्यासाठी इथं त्यांच्याकडे आलेलो आहेत. आणि काही एक समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही न्यूजवाले तर काही पेपरवाले तर त्यांनी असं टाकलं की कारवाई केली पण गोरक्षक सोबत घेतली. अहो, प्रत्येक हिंदू बांधव गोरक्षक आहे. काही आमचे हिंदू बांधव तिथून चालले होते आणि जाताना त्यांना पोलीस बांधवांना गरज होती मदतीची, हिंदू बांधव थांबून त्यांची मदत केली. त्याच्यामध्ये कुठला असं कोणत्या कायद्यामध्ये लिहिलंय की गोरक्षक मदत नाही करायला पाहिजे पोलिसांची? आता काय तक्रार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे? हे जे पेपरवाले नेहमी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकतर पहिली गोष्ट तर कारवाईचं अभिनंदन केलं पाहिजे. एवढी मोठी कारवाई महाराष्ट्रात नव्हे, पहिल्यांदा इथं झालेली आहे बीडमध्ये. आज देखील त्या मोमीनपुऱ्या भागामध्ये भरपूर अजून गाय सापडतात. तिथं ते म्हणते तर घरामध्ये घुसले, कुलूप तोडले. अहो, तिथं व्हिडिओ बघितले तर तुम्ही बघतायत कितीतरी प्रमाणामध्ये गोमांस तिथं सापडलंय. तिथं धारदार शस्त्र आहेत. तिथं ओटे बनवलेले आहेत गोहत्या करायची. आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला तिथं घर दिसतंय? बरं, घर आहे तर मग घराला कुलूप आहे तर घरामध्ये गाई कोण सांभाळतंय? तुमच्या घरामध्ये महिला आहे म्हणले तुम्ही, कोण गाई सांभाळतंय घरामध्ये? हे पाहिला तर मला त्या पत्रकाराला प्रश्न आहे. आता काय मागणी असेल आपली? आता मागणी हीच आहे की त्या पत्रकारावरती कारवाई करण्यात यावी, त्याचं पत्रकारितेचं लायसन करण्यात यावे. आम्ही त्या पत्रकाराचा समाजामध्ये तेढ निर्माण करून दोन समाजाला भांडणाचा दंगली घडविण्याचा प्रयत्न मान्यता रद्द करावी त्याच्या पेपरची, ही आमची मागणी आहे प्रामुख्याने. जय श्रीराम. सर तेही आवाज येईल. बरोबर झालं ना? चल तुम्ही काय जेवले का तुम्ही? जय श्रीराम. राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने मी बोलतोय. दिनांक 11 रोजी संध्याकाळी 1:04 सुमारास मोमीनपुरा भागात एक मोठी पोलीस रेड झाली. त्या रेडमध्ये 50 गाई जवळजवळ सापडल्या. 10 आरोपी होते, त्यातले काही नावं कमी करण्यात आली. परंतु पोलिसांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी, SP साहेबांनी जो काही हा प्रचंड मोठा साठा जप्त केला तेव्हा प्रचंड मोठी कारवाई केली. त्यांचं आम्ही सगळं हिंदू समाजाच्या वतीने अभिनंदन करतो. कारण हा गोवंश समाज जो आहे, हिंदू समाज, आम्ही त्यांना मानतो. त्या गायांची कत्तल करून हे लोक हिंदू सरनदीच्या पात्राची घाण पसरून दुर्गंधी आणि लोकांच्या आरोग्याशी खेळतायत. राहिली बाब त्यांचं कुलूप तोडायची तर ते काय गाईच्या गोट्यात चौकत नाही, कोणी कुलूप तोडलं वगैरे नाही. पोलिसांचं काम पोलिसांनी केलं. मुजीब नावाचा तथाकथित नगराध्यक्ष पत्रकार हा पोलिसांना धमकी देतो की दंगली घडून आणीन, किंवा दंगली करील, किंवा दंगल करायची आहेत का? म्हणजे हा कोणाचा पाठीराखा आहे? कायदेशीर लोकांच्या का बेकायदेशीर मागं? गोवंश हा कायदा आहे की गोवंश कत्तल करणे हा कायदा आहे. मग त्या कायद्याच्या मागं तुम्ही काय करता? तुमची पत्रकारिता काय करते?
तुम्ही लोकशाहीचे 5 स्तंभ आहेत, तुम्ही जाती तेढ निर्माण करता का? आणि मग तुमची पत्रकारिता कशासाठी आहे? ती पत्रकारिता रद्द करावी म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना मी सांगणार आहे, निवेदन देणार आहोत. आणि अशा लोकांनी जाती दंगे फाड करण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर आम्ही त्याला हिंदू सकल समाजाच्या वतीने योग्य ते धडा शिकू. आणि अजून तिथं जे कारवाई झाली त्या जागेवरती आम्ही बुलडोजर फिरविण्याची मागणी करत आहोत, कारण ती बेकायदेशीर जागा आहे. तिथं कसल्याच प्रकारची परवानगी नसताना ह्यांनी घरं बांधलेली आहेत. याची पूर्णतः सगळी चौकशी करून तिथं बुलडोजर फिरविण्यात यावे, ही आमची टायगर ग्रुपच्या वतीने एक मागणी आहे. जो कत्तलखाना झालाय तो आहे बेकायदेशीर. जिथं कारवाई झाली ती बेकायदेशीर. कारण की ह्यांना गोवंश ठेवायचा काय अधिकार तोंबडून एका ह्याच्यात. जे कत्तलखाना आहे सर्वात पहिले ते उद्ध्वस्त करावं प्रशासनाने. आणि जे पेपरात दिलंय त्यांनी एकतर्फा बाजू मांडलेली पूर्ण. कारण की ते लोकप्रतिनिधी आहेत शहराचे, आणि लोकप्रतिनिधी जर 2 समाजात तेढ निर्माण करण्यासारख्या गोष्टी करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने काहीतरी पर्याय करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. कारण की जर लोकप्रतिनिधी अशी भाषा वापरत असतील तर आम लोक काय करतील, जनता जी आहे बीड शहराची. कारण की एक समाज भयभीत आहे ह्या गोष्टीमुळे की बाबा ह्यांनाच काय दंगली घडवायचे का बीड शहरात. त्याच्यामुळे हिंदू समाजात भीतीचे वातावरण आहे. ह्याला प्रशासन काय करणार आहे आता ह्या गोष्टीला? कारण की आणि ते कत्तलखाना जे झालेलं आहे ते 100% उद्ध्वस्त झाल्याशिवाय हिंदू समाज हा आता शांत बसणार नाहीये. गाय ही गोमाता आहे हिंदू समाजाची, जे आपण पूजन करतो, आणि ती जी कत्तल होते इथं, तर जवळ तक ते कत्तलखाना हे होत नाही, बुलडोजर चालत नाही तिथं, तवर तक आम्ही थांबणार नाही. कारण की जर 8 दिवसात पडलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहे कलेक्टर ऑफिस समोर, सर्व हिंदू बांधव रस्त्यावर घेऊन.